नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्सचा आज आपला 32वा दिवस आहे. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ द कॉर्ड ऑफ अ सर्कल अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण एक प्रॉपर्टी अभ्यासलेली आहे. आज आपण सेकंड प्रॉपर्टी अभ्यासतोय. सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल आणि कॉर्डचा मिड पॉइंट यांना जोडणारा जो सेगमेंट आहे तो या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो, अशी ही प्रॉपर्टी आहे. मग या प्रॉपर्टीसाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. ॲक्टिव्हिटी करताना आपण कोणत्याही रेडियसचं एक सर्कल काढायचं आहे. त्यामध्ये एक कॉर्ड काढायची आहे. आता ही कॉर्ड मोजून तुम्ही काढली असेल तर समजा 4 सेंटीमीटरची काढली किंवा 5 सेंटीमीटरची काढली तर त्यामध्ये तुम्ही 4 सेंटीमीटरची काढली तर 2 सेंटीमीटरवर त्याचा मिड पॉईंट येईल. तो मिड पॉईंट आणि सेंटर ऑफ द सर्कल या दोघांना जॉईन करणारा एक सेगमेंट काढायचा आहे. हा सेगमेंट काढल्यानंतर हे जे दोन अँगल्स तयार होतात APO आणि BPO, हे दोन्ही अँगल्स मेजर करायचे आहेत प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने. मग तुमच्या लक्षात येईल की हा जो अँगल आहे APO किंवा BPO ह्या अँगलचं मेजर हे 90 डिग्री आहे. म्हणजेच देअरफॉर मेजर ऑफ अँगल APO इक्वल टू मेजर ऑफ अँगल BPO इक्वल टू 90 डिग्री. त्यावरून आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूव्ह करता येते किंवा समजून घेता येते. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल आणि कॉर्डचा मिड पॉईंट यांना जॉईन करणारा जो सेगमेंट आहे तो या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो. परपेंडिक्युलर असतो म्हणजेच या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. तर या प्रॉपर्टीवर आधारित आपण एक एक्झाम्पल पाहू. रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर O इज 5 सेंटीमीटर. द कॉर्ड AB is at a distance of 3 centimeter from the center. Segment OP perpendicular to chord AB. Then length AB equal to question mark. तर सोल्युशन आहे. आता हे जे डिस्क्रिप्शन दिलं आहे त्यावरून आपण एक डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. एक सर्कल काढायचा आहे. त्यामध्ये एक कॉर्ड दाखवायची आहे. सेंटरचा जो सर्कलचा जो सेंटर असेल त्याला O हे नाव द्यायचं आहे. त्यानंतर कॉर्डचा जो मिड पॉईंट आहे तो P आहे आणि OP जॉईंट दाखवायचा आहे आपल्याला. OP हे डिस्टन्स दिलेलं आहे. द कॉर्ड AB इज ॲट अ डिस्टन्स 3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. म्हणजे OP किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आपल्याला रेडियस दिलेली आहे. ही रेडियस किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. ही रेडियस आहे 5 सेंटीमीटर. OB ही रेडियस आहे आणि ही 5 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला याच्यावरून AB काढायची आहे या माहितीवरून. The distance of a chord from the center of the circle is the length of perpendicular drawn from the center of the circle to the chord. AB is the chord of circle with center O. Segment OP perpendicular to chord AP. Therefore, OPB equal to 90 degree. OPB equal to 90 degree. Radius of the center of circle OB equal to 5 centimeter. OB 5 centimeter दिलेला आहे. and OP equal to 3 centimeter. OP 3 centimeter आहे. ही माहिती आपल्याला दिलेली आहे ती आपण अशा प्रकारे लिहायची आहे. आता या आकृतीमध्ये पहा, हा जो ट्रँगल तयार झाला हा राईट अँगल ट्रँगल आहे. कारण इकडे OPB हा 90 डिग्रीचा अँगल आहे. कारण OP इज परपेंडिक्युलर टू AB. देअरफॉर OPB इक्वल टू 90 डिग्री. आणि त्यामुळे हा जो ट्रँगल आहे OPB हा 90 राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगलमध्ये अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम OP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर इक्वल टू OB स्क्वेअर. PB स्क्वेअर इक्वल टू आपल्याला PB स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे ही लेंथ काढायची आहे. PB स्क्वेअर इक्वल टू
ओ बी स्क्वेअर मायनस ओ पी स्क्वेअर. हे ओ पी स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होतील. मग ओ बी दिलेली आहे किती 5. 5चा स्क्वेअर मायनस ओ पी आहे 3. 3चा स्क्वेअर इक्वल टू 25. 5चा स्क्वेअर 25. 3चा स्क्वेअर 9. 25 मायनस 9 16. पी बी स्क्वेअर इक्वल टू 16. 16 हा कितीचा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर आहे. देअरफॉर लेंथ पी बी इक्वल टू 4 सेंटीमीटर बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. कारण इकडे पी बीचा स्क्वेअर आहे, इकडे 16 हा 4चा स्क्वेअर आहे. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला पी बी इक्वल टू 4 सेंटीमीटर मिळेल. मग पी बी हे अर्धी लेंथ झाली. आपल्याला ए बी काढायची आहे. मग दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. हा जो परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला आहे तो या कॉर्डला बायसेक्ट करतो. ही प्रॉपर्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. दॅट मीन्स लेंथ ए बी इक्वल टू लेंथ ए पी प्लस लेंथ पी बी. बट लेंथ ए पी इक्वल टू लेंथ बी पी. कारण ए पी आणि बी पीची लेंथ समान आहे. कारण हा जो परपेंडिक्युलर आहे हा कॉर्डला बायसेक्ट करतो, दोन समान भाग करतो. देअरफॉर ए बी इज इक्वल टू 2 इंटू पी बी. म्हणजे ए बी ही पी बीच्या काय असणार आहे? डबल असणार आहे. 2 इंटू पी बी इक्वल टू 2 इंटू 4 इक्वल टू 8 सेंटीमीटर. देअरफॉर ए बी इक्वल टू 8 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता एक्सरसाइज बघा. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. फाइंड द लेंथ ऑफ रेडियस इफ द कॉर्ड ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर इज ॲट अ डिस्टन्स 6 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. या डिस्क्रिप्शनवरून आपण डायग्रॅम ड्रॉ करणार आहोत. पहिलं सर्कल काढायचं आहे, त्यामध्ये एक कॉर्ड काढायची आहे. ओ हे त्या सेंटरचं नाव आहे. फाइंड द लेंथ ऑफ रेडियस. रेडियस आपल्याला काढायची. रेडियस कोणती आहे? ओ ए ही रेडियस आहे, ही काढायची आपल्याला. इफ द कॉर्ड लेंथ इज 16 सेंटीमीटर. म्हणजे ए बीची लेंथ किती दिलेली आहे? 16 सेंटीमीटर दिलेली आहे ए बी. त्यानंतर ॲट अ डिस्टन्स 6 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ही ए बी ही 6 सेंटीमीटर अंतरावर आहे सेंटरपासून. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ओ पी हे किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? जे माहिती दिलेली आहे ती आपण पहिली लिहायची आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. सेगमेंट ए बी इज द कॉर्ड ऑफ द सर्कल विच लेंथ इज 16 सेंटीमीटर. ए बी आहे ही दिलेली आहे आपल्याला कॉर्ड, ज्याची लेंथ किती आहे? 16 सेंटीमीटर आहे. Therefore, AB is equal to length AB equal to 16 centimeter. The segment OP is perpendicular to chord AB. Segment OP हा AB ला काय आहे? Perpendicular आहे. We know that perpendicular drawn from the center of the circle on its chord bisect the chord. Perpendicular जो आहे तो सेगमेंट म्हणजे कॉर्डला बायसेक्ट करतो, कॉर्डचे दोन इक्वल पार्ट्स करतो. देअरफॉर ए पी इक्वल टू पी बी इक्वल टू 8 सेंटीमीटर. कारण टोटल ए बी किती आहे? 16 आहे. म्हणजे त्याच्या निम्मे हा प्रत्येक पार्ट असणार आहे. ए पी 8 सेंटीमीटर आणि पी बी 8 सेंटीमीटर. 8 प्लस 8 किती होतील? 16 होतील. देअरफॉर ए पी इक्वल टू पी बी इक्वल टू 8 सेंटीमीटर. अँड ओ पी इज द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ओ पी हे काय आहे? डिस्टन्स आहे कॉर्डचं सेंटर ऑफ द सर्कलपासूनचं. मग हे किती दिलेलं आहे? 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता हा जो ट्रायंगल तयार झाला ओ पी ए, हा ट्रायंगल कोणत्या प्रकारचा आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. कारण ओ पी हा परपेंडिक्युलर आहे ए बीला, म्हणजेच इकडे 90 डिग्रीचा अँगल आहे. मग आता हा जो राईट अँगल ट्रायंगल तयार झाला ओ पी ए, यामध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरून पुढचं उदाहरण सॉल्व करणार आहोत. लेंथ ओ पी इक्वल टू 6 सेंटीमीटर. सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. देअरफॉर अँगल ओ पी ए इज अ राईट अँगल. देअरफॉर ट्रायंगल ओ पी ए इज अ राईट अँगल ट्रायंगल. बाय युझिंग पायथागोरस थिअरम, लेंथ ओ ए स्क्वेअर
इक्वल टू लेंथ पी ए स्क्वेअर प्लस लेंथ ओ पी स्क्वेअर. आता हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल तयार झाला. याच्यामध्ये हा काय आहे, डायगोनल आहे किंवा हायपोटेनियस आहे. ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस ए पी स्क्वेअर किंवा पी ए स्क्वेअर. मग पी एचा स्क्वेअर, पी ए आपल्याला मिळालेली आहे, किती आहे, ही 8 आहे आणि ही 6 आहे. 8चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर आहे 64 प्लस 6चा स्क्वेअर 36. दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर मिळतं 100. ओ ए स्क्वेअर लेंथ ओ ए स्क्वेअर इक्वल टू 100. मग आता हा 100 कितीचा स्क्वेअर आहे, 10चा स्क्वेअर आहे. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, ओ ए स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ओ ए मिळेल आपल्याला आणि 100चं स्क्वेअर रूट आहे 10. देअरफॉर द रॅडियस ऑफ सर्कल, म्हणजे ओ ए ही रॅडियस आहे, रॅडियस ऑफ सर्कल इक्वल टू 10 सेंटीमीटर. असा आन्सर आपल्याला मिळेल. एक्झाम्पल सेकंड बघा. सी इज द सेंटर ऑफ द सर्कल whose radius is 10 centimeter. Find the distance of the chord from the center if the length of the chord is 12 centimeter. म्हणजे डिस्क्रिप्शनवरून आपल्याला पहिलं डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. एक सर्कल ड्रॉ केलं, त्यामध्ये एक कॉर्ड दाखवलेली आहे. सेंटरला सी हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर सी इज द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. आता रेडियस कोणती आहे तर सी ए ही रेडियस आहे, ही 10 सेंटीमीटर आहे, ही 10 सेंटीमीटर आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला कॉर्डचं सेंटरपासूनचं डिस्टन्स काढायचं आहे, सी पी काढायचं आहे. आणि इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर, म्हणजे ए बीची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला हे दोन ए पी इक्वल टू पी बी मिळेल. हे यांची दोघांची लेंथ 6 सेंटीमीटर असेल. आणि पुन्हा आपल्याला राईट अँगल ट्रँगल मिळतो. पायथागोरस वापरून आपण सी पीची लेंथ काढणार आहोत. आता कसं लिहायचं ते आपण पाहू. इन द फिगर सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. Segment AB is the chord whose length is 12 centimeter. Length AB equal to 12 centimeter. CP perpendicular to chord AB. CP हा AB ला perpendicular आहे. We know that perpendicular drawn from the center of the circle to the chord bisect the chord. Therefore, PA equal to PB equal to 6 centimeter. आता हे पी एची आणि पी बीची लेंथ आपल्याला 6 सेंटीमीटर मिळाली. सी ए इज द रॅडियस ऑफ द सर्कल. सी ए ही रॅडियस आहे. सी ए इक्वल टू 10 सेंटीमीटर हे पण दिलेलं आहे. ट्रँगल सी पी ए इज राईट अँगल ट्रँगल. सी पी ए हा राईट अँगल ट्रँगल आहे. बाय युझिंग पायथागोरस थिअरम, ए सीचा स्क्वेअर इक्वल टू पी एचा स्क्वेअर प्लस सी पीचा स्क्वेअर. आता पायथागोरस आपण इकडे यूज करतोय. हा राईट अँगल ट्रँगल आहे सी पी ए हा. याच्यामध्ये ए सी हा हायपोटेनियस आहे, याची लेंथ 10 सेंटीमीटर आहे. ए सी स्क्वेअर इक्वल टू पी ए स्क्वेअर प्लस सी पी स्क्वेअर. ए सी दिलेला आहे 10, 10चा स्क्वेअर प्लस पी ए 6 सेंटीमीटर आहे, 6चा स्क्वेअर प्लस सी पी स्क्वेअर. 10चा स्क्वेअर आहे 100, 6चा स्क्वेअर आहे 36 प्लस सी पी स्क्वेअर. आपल्याला सी पी स्क्वेअर मिळवायचं असेल तर हे 100मधून 36 मायनस होतील. हे इकडे प्लस आहेत 36, या बाजूला गेले तर मायनस होतील. सी पी स्क्वेअर इक्वल टू या दोघांची सबस्ट्रॅक्शन आहे 64. 64 हा 8चा स्क्वेअर आहे. ते बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड लेंथ सी पी इक्वल टू 8 सेंटीमीटर. सी पी आपल्याला 8 सेंटीमीटर मिळाली. सी पी म्हणजेच काय आहे तर डिस्टन्स आहे ए बी या कॉर्डचं सी पासूनचं डिस्टन्स आहे, म्हणजे सेंटरपासूनचं डिस्टन्स आहे. द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर. या प्रकारे प्रत्येक टाईपचं एक एक उदाहरण झालेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. एक्झामला या प्रकारची एक उदाहरणं असतील. धन्यवाद.